आणि निर्णय आलेला आहे रिव्ह्यू अनसक्सेसफुल, इट्स अ वाईट बॉल. आणि यात नंतर फिल्डिंग टीमला रिव्ह्यू मिळणार नाही आहे. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळाली. आता ही शॉर्ट पेच आणि फटकाला जवाब आहे की टोज वरती येऊन खेळले. स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅकवर्ड पॉइंटला बॉल निघून जाईल. बाउंड्री लाईनचा पलीकडे पकला चौकार. थँक्यू. लाजवाब फटका. वाईड ऑफ स्टंप विथ होती आणि त्याचा फायदा इथे घेतला की टोज वरती येऊन हा फटका खेळले. भरपूर चांगला स्ट्रोक. स्क्वेअर ऑफ द विकेट. पकला चौकार दरम्यान या पकला 17 मधला आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धाव्यांचा मधील धावफलक जाऊन पोहोचला. 5 ऑन द बोर्ड. 5 धावा धावफलकावरती. पॉवर प्ले मध्ये आपण विनय पागी या बॉलरला आपण पाहत आहोत. बघा भरपूर चांगल्या रिदमने बॉल टाकतोय. बट पॉवर प्ले मध्ये काय मॅटर करतं की लाईन आणि लेंथ. कारण दोन फिल्डर तुम्ही जर आपण पाहिले, एक फिल्डर काऊ कॉर्नरला ठेवला आहे, एक फिल्डर लॉंग ऑफला आहे. सो त्याप्रमाणे बॉल टाकणंही महत्वाचं आहे. आता ही शॉर्ट पिच. सरप्राईज बाउन्सर दरम्यान इथे पाहायला मिळाला आणि स्क्वेअर लेग अंपायर काही सांगतात. अंपायर रिव्ह्यू. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू चेक केलं जाईल. अंपायर रिव्ह्यू आहे पाकलं जाईल. कारण 1 फॉर द ओव्हर दिला होता आणि हा जर सेकंड बाउन्सर असला तर नो बॉल दिला जाऊ शकतो. नो बॉल. सेकंड बाउन्सर. नो बॉल आहे कारण याआधी 1 फॉर द ओव्हर देण्यात आलं होतं आणि त्यानंतर हा सेकंड बाउन्सर. आणि मिड ऑनचे फिल्डर काय इशारा करता. याआधी एक वाईड होता शॉर्ट पिच आणि तिथे 1 फॉर द ओव्हर याआधी अंपायरने दिला होता आणि हा सेकंड बाउन्सर. दॅट्स वाय हा नो बॉल. हुक करायचा होता, हुक केला गॅपमध्ये. आता स्क्वेअर लेग धावता. स्क्वेअर लेगचा फिल्डर, फाईन लेगचा फिल्डरही धावला. बट हा बॉल निघून गेला बाउंड्री लाईनचा पलीकडे. फ्रीडचा बॉल वरती हा चौकार. फ्रीडचा बॉल वरती हा चौकार इथे येतोय. धावफलक 4 धावांचा मदतीने स्कोर काढतात 10 वरती. 10 ऑन द बोर्ड. आणि सुरुवात चांगलीच आहे कारण एकंदरीत आपण पाहिलं तर 3 लिगल बॉल आतापर्यंत या पहिल्या षटकामध्ये टाकण्यात आले. धावफलक 10. आता ही पूल केला ऑन साइडला पूल आणि चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर गोल. षटकार. थँक्यू डीजे. 70-70चे चेंडू या स्पर्धेमध्ये यूज केले जातात. लगा तो 6 आणि लागला पगला मोठा फटका. षटकार इथे पगला या पगला 17 मधला. धावफलक आता जाऊन पोहोचला. स्कोर कार्ड 16 ऑन द बोर्ड. 16 धावा धावफलकावरती. मिस्टेक्स इथे होतात बॉलरकडनं. कारण मी म्हटलं या आधीच मी सांगितलं की मग ज्या रिदमने बॉल टाकतात, गतीने बॉल टाकले जरूर जातात. बट महत्वाची गोष्ट लाईन आणि लेंथ हे जास्त मॅटर करतं. आणि सध्या सगळ्या तिथेच तर मिस्टेक होत आहे. कारण तुम्ही हार्ड लेंथ बॉल टाकतायत आणि बॅटरलाही तुम्ही संधी देतात, निमंत्रण देतात पुल आणि हुकसाठी. आता ही शॉर्ट पिच आणि वाईट बॉल. आय थिंक डाऊन द लेग साइड. दॅट्स वाय हा वाईट बॉल आहे. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल.
अतिरिक्त रनच्या सहाय्याने धावफलक 17 वरती 17. चला अल्क्युले टीमचे कॅप्टन लवकर लवकर यायचंय. रुद्र 11 वसुरी विक्रमगड टीमचे कॅप्टन उपस्थित झालेत. चला अल्क्युले टीमचे कॅप्टन. एक्स्ट्रा रनच्या सहाय्याने 17 धावा धावफलकावरती. आता काहीशा चर्चा विकेट किपर करण्यासाठी आलेल्या आहेत, कारण हे षटक जर आपण पाहिलं तर आतापर्यंत जे मी सांगितलं की हार्ड लेंथ बॉल, हाफ ट्रॅकर टाकले, शॉर्ट पिच टाकलेत आणि त्याच्यावरती रन्सही तितके आलेले आहेत. 17 धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत आणि जर आपण पाहिलं तर अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर कट, पॉइंटला बीट केलं. पॉइंट ऑफ फिल्ड इनफिल्ड मध्ये त्याचा फायदा घेतला. बॉल जाईल बॅकवर्ड पॉइंट रिजन बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि किती कलात्मक फटका, चौकार. थँक यू डीजे. एक्सप्लोजिव्ह स्टार्ट, बॉलरचं मनोबल तोडणारी ही सुरुवात बॅटर विनायक गोरेने इथे केली. 3 चौकार 1 षटकार. नेक्स्ट बॉल हुक केलाय, लाजवाब फटका. आता ही कनेक्शन प्रॉपर आणि हा की बॉल गेला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार, षटकार. थँक्यू डीजे. खेळ समाप्त पहिल्या षटकाचा आणि पहिल्या षटकामध्ये रन्स बनल्या नाहीयेत, रन्स बनत नाहीयेत, रन्स वाहत आहेत असं मी म्हणेन. 27 आल्या या पहिल्या षटकामध्ये. मग हेच तर राखलं. तुम्ही टेनिस बॉल क्रिकेट उचलून पहा, तुम्ही लेदर बॉल क्रिकेट उचलून पहा, गती असली चांगली गोष्ट आहे, बट गतीसोबत नियंत्रण, अनुशासन, सटीक लाईन आणि लेंथ मॅटर करतं. बघा इंडियन क्रिकेटमध्ये जर एक्झाम्पल द्यायचं झालं, आपण उमरान मलिकला पाहिलं, गती आहे बट नियंत्रण अनुशासन नाही आहे. त्यानंतर कॅरेबियन क्रिकेट पाहिलं तर टिनो बेस्ट जर तुम्हाला माहिती असेल, त्याच्याकडेही गती होती बट लाईन आणि लेंथ नव्हती, नियंत्रण नव्हतं, कंट्रोल. कारण कोणत्या क्षणाला कोणत्या टप्प्यावरती बॉल टाकायचा, पेस कसं वेरी करायचं, कुठे फिंगर रोल करायचे आणि कुठे अतिरिक्त गतीने बॉल टाकायचा, याही गोष्टी ॲज अ बॉलर आपल्याला ठाऊक असल्या पाहिजेत. आता गती कमी केली बॉलरने, डॉट बॉल तर म्हणते येतो. एक्झॅक्टली. बघा आजच्या डेटला आपण पाहतो, बघा जेव्हापासून शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट, T20 क्रिकेट 2005 साली इंट्रोड्यूस झालं, त्यानंतर स्टार्टिंग लेवलला मोस्ट ऑफ बॉलर्सला, पण त्यावेळेला तर हेही म्हटलं जायचं की स्पिनर्सला खेळामध्ये जागा नाही आहे. आणि आजच्या डेटला स्पिनर्सला फार मोठं प्राधान्य आहे शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये, कारण व्हेरिएशन या शब्दाची किंमत वाढली. कारण क्रिकेट ही डे बाय डे, इयर बाय इयर अपडेट झाला, ग्रोथ झाली आहे. फुल लेंथ बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाही, येतोय डॉट. आणि बघा परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. जशी वेळ बदलते, काळ बदलते, आपण स्वतःलाही बदलायला हवं. आणि इथेही बघा फर्स्ट ओव्हरमध्ये फक्त गतीने बॉल टाकण्यात आले, लाईन आणि लेंथही व्हेरी नाही केली, पेसीमध्येही चेंजेस नाही आहेत. दॅट्स वाय 27 धावा पहिल्या षटकामध्ये आला. आणि इथे कल्पेश गवारीचं कौतुक, कारण की पगले 2 चेंडू, जी मिस्टेक ना विनयने केली ती कल्पेशने केली नाही आतापर्यंत. आता ही बोटं फिरवली, अगदी हेडच्या आसपास हा बॉल लागला. लेग बायचे सिंगल मिळेल. कदाचित मागील षटकामध्ये ज्या चुका घडल्या त्यामध्ये आता सुधारणा दुसरा बॉलर आणतोय कल्पेश गवारी. हीच गोष्ट महत्त्वाची राहिली की बघ क्रिकेट इज अ टीम गेम. जर आपला एखादा खेळाडू चुकतोय तर ते पाहून आपण काय इम्प्रूव्ह करायला हवं, आपण काय करायला हवं, त्याच्याकडेही लक्ष देणं महत्त्वाचं होतं. आणि ते इथे कल्पेशने या ओव्हरमध्ये केलं मी असं म्हणेन, कारण 2 डॉट बॉल, त्यातनंतर लेग बायचे सिंगल, म्हणजे पहिलं षटक जिथे वादळ आलं होतं त्या वादळाला थांबवण्याचं कार्य आतापर्यंत पहिल्या 3 चेंडूंमध्ये झालेलं आहे. कारण एकच धाव, ती देखील लेग बाईस. धाव फलक आता 28 ऑन द बोर्ड. नेक्स्ट बॉल समोर आता स्ट्रायकिंग एंडवरती विनायक गोरे. विनायकने फार इम्प्रेस केलं. गती कमी, बॉल हव्यामध्ये, विकेट कीपर आणि यस कंप्लीट झाली. सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच कंप्लीट, इम्पॉर्टंट विकेट, विनायकची विकेट. धक्का लागला पकला आणि मोठा धक्का पिंपलोलीला.
थँक हे कमबॅक ओव्हर हा पलटवार टीम कौसाचा आपल्याला पाहायला मिळतोय कारण सफलता ही मिळाली आणि इकॉनॉमिकल ओव्हरही आतापर्यंत आलं आणि बाद कोणाला गेलं विनायकला ज्याने अक्षरशः धुमाकूळ घातला होता मैदानाचा आतमध्ये त्याला बाद केले क्रमांक 3 लक्की निरगुडा दरम्यान येतोय बॅटिंग करण्याकरिता क्रमांक 3 वरती आणि व्हेरिएशन्स ज्या शब्दाचा उल्लेख मी केला ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला त्या गोष्टींचा वापर या ओव्हरमध्ये कल्पेशने केला आणि दॅट्स वाय पहा एकंदरीत बघा फर्स्ट ओव्हरमध्ये 27 पण आता ब्रेक लावलाय सो दॅट्स वाय टीम कौसाचा कमबॅक या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतो नेक्स्ट बॉल समोर आता लकी निरगुडा फुल टॉस लीडिंग एज मिस टायमिंग स्वतः बॉलर डाऊन दी बॉल कॉटन बॉल चा स्वरूपामध्ये आणखीन एक विकेट आणि ही वापसी हा स्ट्रॉंग कमबॅक कौसा टीमचा कारण बॅक टू बॅक 2 धक्के आणि धावपळक जिथे आहे तिथेच 28 अँगडीज या गाण्यामध्ये एक बोल असेही आहेत मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक आणि समस्त शहापूर तालुक्यामध्ये प्रथमतःच आदिवासी समाजातील क्रिकेटमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी बाईक आपल्याला पाहायला मिळते मंचावरती मनीष लहाने यांचंही आगमन झालं मनीष विलुप्त झाला होता पण त्याला शोधून आणलं आज आणि आज त्याची उपस्थिती आपल्याला मंचावरती पाहायला मिळत आहे अंतिम चेंडू असेल बट कल्पेश गवारी असं वाटतं की मेडन ओव्हर ही पाहायला मिळू शकते कारण लेग बाईजची रन बॉलरच्या खात्यामध्ये ऍड नाही होत शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल येतोय डॉट मेडन विकेट कंप्लीट लाजवाब बॉलिंग पाहायला मिळाली कल्पेश गवारीचे आणि अशा प्रकारे इथे आता आपण ही गोष्टही म्हणू शकतो की मॅच बॅलन्स तर धावफलक 28 धक्के लागले 2 आणि मोमेंटम ब्रेक झालाय बरं रन्स कमी नाही आहेत बट मोमेंटम ब्रेक झाला ती महत्वाची गोष्ट आता येत्या 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे पहिला 2 षटकांचा अखेरीस 28 धक्के लागले 2 टीम पिंपलोली अंबरनाथ कारण बघा शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये मोमेंटम फार मॅटर करतो मोमेंटम मी म्हणे शॉर्ट फॉर्मॅटमध्ये नाही तुम्ही कोणताही फॉर्मॅट केला तुम्ही ओडीआय खेळा तुम्ही टेस्ट मॅच खेळा मोमेंटम फार मॅटर करतो कारण मोमेंटम ज्या बाजूने असतो तेव्हा बघा त्या रिदमनं तुम्ही खेळत असता आणि तेव्हा फार मोठा इम्पॅक्ट तुम्ही मॅचवरती टाकू शकता बघा जो मोमेंटम क्रिएट करून दिला होता विनायक गोरेने बट त्याच्यावरती सातत्य पाहायला मिळालं नाही आहे खरं सेकंड ओव्हरमध्ये विनायक जसा बाद झाला त्यात नंतर रनगतीवरती फुल स्टॉप लागला थर्ड ओव्हर आकाश बुजर स्ट्रायकिंग एंडवरती अनिल आपल्याला पाहायला मिळतात आकाश बुजर थर्ड ओव्हर 2 ओव्हरमध्ये 28 धक्के 2 तिसरे षटक पहिलाच बॉल स्लॉक्सबी बैठक वा लाजवाब फटका बॉल गेला डीप बॅकवर्ड्स लेग रिजनला क्लिअर करत असताना षटकार थँक लॉक स्वीप हा शब्द पाकल्यानंतर जेव्हा ग्लेन मॅक्सवेलची सुरुवात होती ना 2012 2014 T20 वर्ल्ड कप जो तुम्ही जर पाकला असेल तर लॉक स्वीप त्यावेळेला 2014चा जो 2014-15 पकडाल तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये लॉक स्वीप मॅक्सवेल भरपूर खेळायचा आणि त्यातल्या त्यात जर आपण टेनिस बॉल क्रिकेट पाकलं तर जयेश पाटील JP त्यांचा आवर्जून मी उल्लेख करेन बट इथे बॅटचे कडा आणि शॉर्ट थर्ड वाईन लेग दोन्ही फिल्डर्सला बीट केलं आणि बॉल निघून गेला लॉंग स्टॉप रिजन बाउंड्री लाईनचा पलीकडे चौकार थँक्यू डीज चौकार येतोय धावफलक या 4 धाव्यांचा मदतीने स्कोर कार्ड 38 38 धावफलकावरती बघा एकंदरीत आज ज्याप्रमाणे क्रिकेट पुढे निघून गेला आज काय काय पाहायला मिळतं आपल्याला
आपण जर पाहिलं नुकतीच लेजंड क्रिकेट लीग कंप्लीट झाली, त्यामध्ये 90 चेंडूंची मॅच आपण पाहिली. जर आता पावसाळा चालू होईल तेव्हा तुम्हाला 100ही पाहायला मिळेल इंग्लंडमध्ये. 100 बॉल्स मॅचमध्ये तीही गोष्ट पाहायला मिळते. एक बॉलर सातत्याने 10 चेंडू बॅक टू बॅक टाकू शकतो, तेही पाहायला मिळते. T10ही आपण पाहतो. भरपूर सारे वेगवेगळे फॉर्मॅट आजच्या डेटला क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. लो फुल टॉस स्क्वेअर ड्राईव्ह पॉईंटला फिल्डर बॉल फील्ड करतात. सिंगल कंप्लीट धावफलक या एका धावेच्या मदतीने स्कोर काढता पुढे जातो. स्कोर काढता जाऊन पोहोचला 39 39 धावा धावफलकावरती. बट बघा रिकव्हरी कल्पेश गवारीने केली, बट आताही तोच प्रश्न आला ना सातत्य, की जे कल्पेशने केलं त्याच्या पावलांवरती पाऊल टाकायचं होतं, बट ते झालं नाहीये. आकाश भुजरच्या अगेन्स्ट आतापर्यंत 11 आल्या 3 मध्ये आणि 3 चेंडू आणखीन बाकी आहेत. 39 नेक्स्ट बॉल फ्लिक गॅप मध्ये आणि बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार. थँक यू. या स्पर्धेमध्ये 2 अर्धशतक आपण याआधी पाकलेले आहेत. कालच्या दिवसामध्ये राहुल गौंड याने अर्धशतक बनवलं. त्यानंतर याआधी आपण अर्जुन कालचिडा त्यानेही अर्धशतक बनवलं. 2 अर्धशतकही आपण पाकलेले आहेत. बॅट्स काढा. विकेट किपरचे चांगले प्रयत्न. शॉर्ट थर्ड. सब फिल्डरचे एफर्ट कमी पडले मी असंच म्हणेन, कारण बॉल तर निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा बॉल फील्ड व्हायला हवा होता, बट एफर्ट्स कुठेतरी कमी पडले. चौकार येतो धावफलक या 4 धाव्यांच्या मदतीने. 47 47. बघा आता थँक्यू. बघ काय घडलं आतापर्यंत पगला सत्रामध्ये. पगलं षटक राजधानी एक्सप्रेसच्या गतीने सुरुवात. त्यानंतर त्या राजधानी एक्सप्रेसला ब्रेक लावला कल्पेशने, बट त्यानंतर पुन्हा एकदा राजधानी एक्सप्रेस आता सुसाट सुटली आहे, कारण या ओव्हरमध्ये आतापर्यंत 19 धावा. बघा खेळ असा आहे ना की 4 ओव्हरची जर मॅच आहे ना, तुमच्याकडे श्वास घ्यायलाही वेळ नाही आहे. तुम्ही मॅचमधनं नजर बाजूला काढूच शकत नाही आहे. तुम्हाला फुल ऑन फोकस फक्त मॅचवरती करायचं. पुलचा फटका फ्रंट फूटवरनं पूल केला. आता काऊ कॉर्नर लॉंग ऑन दोघे धावतात. लॉंग ऑनचा फिल्डरने बॉल फील्ड केला आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 3 ओव्हरचा खेळही समाप्त आणि 3 ओव्हरचा करेस धावफलक 49. धक्के आतापर्यंत लागले 2 टीम पिंपळोली अंबरनाथ आणि एका ओव्हरचा खेळ बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये. बघा जे मी सांगत होतो की 4 ओव्हर आणि 4 ओव्हरमध्ये तुमच्याकडे श्वास घ्यायलाही वेळ नसतो. तुम्हाला क्विकली निर्णय घ्यायचे आहेत. विदिन सेकंड तुम्हाला डिसिजन घ्यायचं आहे, त्याच्यावरती इम्प्लिमेंट करायचे आहे. आणि इथे एक्झॅक्टली काय घडतं की एकदा जर तुम्ही मोमेंटम लूज केला तर त्यानंतर रिकव्हरी होणं फार अवघड आहे. कारण बघा पहिल्या षटकामध्ये 27 आल्यानंतरही तुमचा बॉलर येतो, मेडन ओव्हर टाकतो आणि त्यानंतर जर 21 धावा जात आहेत तर ही टोचणारी गोष्ट आहे. अंतिम षटक आणि लास्ट ओव्हरमध्ये ज्ञानेश्वर गवारी, याआधी एक गवारी आला होता सेकंड ओव्हरमध्ये, ज्याने फक्त एकही धाव दिली नाही. एक दिली जरूर ती लेगबायच्या स्वरूपामध्ये, 2 विकेटही त्याने काढले होते. आणि आता ज्ञानेश्वर गवारी आलेत. याआधी आपण कल्पेश गवारीला पाकलं होतं, बट आता मी म्हणेन की जे कार्य कल्पेशने केलं ते कार्य इथे ज्ञानेश्वरला करायचं. आणि जर नाही करू शकले तर सेकंड इनिंगमध्ये जर हा टोटल 60+ मे बी जर झाला तर अवघड. फुल लेंथ लॉफ्टेड फटका लॉंग ऑन धावतात, बट बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकाराने सुरुवात या अंतिम ओव्हरची. थँक्यू डिझन. चौकार येतो धावफलक आता जाऊन पोहोचलाय 50 अप 53 ऑन द बोर्ड. 53 स्वीप करायचा होता. अपील आउट शाउट पंच सहमत नाहीयेत. रन आउट अपील. आता बघा बॅटर तर परतले 2 इथे तर कंप्लीट झालेले आहेत, बट पाकलं जाईल की जी पकली रन आहे ती कंप्लीट झाली होती की नाही, कारण जर ती कंप्लीट नसेल तर एकही धाव नसेल. थर्ड अंपायर यस. नेक्स्ट मॅच आई गौतमी स्पोर्ट्स अलखिवली आणि त्यांना फाईट दिलं रुद्र 11 वसुरी विक्रमगड. चला टॉस द्यायचंय. सागरजी खामकर यांच्या शुभ हस्ते हा टॉस नक्कीच केला जाईल.
2 धावा कंप्लीट. अंपायर लेग बाईज. येस लेग बाईज. लेग बाईज च्या 2 धावा. 2 धाव्यांच्या मदतीने. यस सागरजी खामकर साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. एका बाजूला नक्कीच भिवंडी तालुक्यातील नामांकित संघ आई गौतमी स्पोर्ट्स आळखवली त्यांच्या बाजूला पालघर जिल्ह्यातील बिलॉंग करणारा रुद्र 11 वसुरी विक्रमगड. यस नक्कीच रुद्र 11 वसुरी विक्रमगड संघाने टॉस जिंकलाय. काय डिसिजन असेल? बॅटिंग असेल. बॅटिंग. प्रवास कसा झाला? प्रवास बाईक बाईकचा झाला. यस दूरवरचा प्रवास करून वेळेत उपस्थित झाल्याबद्दल धन्यवाद. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 4 षटकाचा सामना आहे. समोरचा संघाने घेत आलखिवली. या आधी कधी सामना झालाय का? नाही पहिल्यांदाच सामना. यस पहिल्यांदा होतो. एका बाला पालघर आहे, दुसऱ्या बाला ठाणे जिल्ह्यातील टीम पाहायला मिळते. 2 ताकदीचे संघ. नाही मॅच चालू आहे. कंटिन्यू गो टू कॉम्बॉक्स. थँक्यू. फुल लेंथ होता. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न येतोय डॉट आणि या ओव्हरमध्ये चेंडू बाकी येते 2. फ्रंट फूट वरना पूल केला लाजवाब फटका. मनगटी ताकदीचा वापर आणि बॉल गेला लॉंग ऑन रिजनला क्लिअर करत असताना बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार. हॅलो 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 धाव फळक या 6 धाव्यांच्या मदतीने आता 65. एकूण एक हाय स्कोरिंग मॅचेस होतात. एकंदरीत या आधी 64 पाकल्या होत्या. या आधीच्या सामन्यामध्ये चांगला खेळ लागला आणि इथेही आता 65 आणि एक चेंडू आहे आणि तोही वा क्या बात है. नो लुक स्ट्रोक. बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनचा बाहेर. केल राहुलचे आठवण करून देणार हा फटका आणि अंतिम बॉलवरती येतोय षटकार आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त. आणि पहिल्या सत्रामध्ये एकूण 71 आणि 72चा टार्गेट. एक छोटासा इनिंग ब्रेक आणि इनिंग ब्रेक नंतर होईल पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. सो तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा आदिवासी सरपंच चषक 2025 आणि वेळ आहे. सो तोपर्यंत संधी देऊया आपण डीजे मास्टर आणि ऐकूया एक मधुर संगीत. धन्यवाद. यस थँक्यू. धन्यवाद. अनंतचे डिंगोरे साहेबांच्या शुभागमन झाले. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. त्यात त्यांच्यासोबत नक्कीच बाळकृष्ण डिंगोरे साहेबांच्या शुभागमन झाले. आपलं हार्दिक स्वागत. गुरुनाथजी पाटोळे साहेब सुद्धा उपस्थित आहेत. या संपूर्ण मान्यवरांचा आदिवासी सरपंच चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत.
बघा पहिलं सत्र जर आपण पाहिलं तर असं वाटलं की बघा कल्पेशचं मेडन ओव्हर सोडून द्या, बाकीच्या रन्स आलेले आहेत तर 3 ओव्हरमध्ये आलेले आहेत. म्हणजे 71 धावा 3 ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मी सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. सेकंड इनिंगला आता होईल सुरुवात आणि लक्ष जे सेट केलेलं आहे 72 धावांचा टार्गेट कौसा टीमचा अगेन्स्ट इथे सेट केला टीम पिंपलोळी अंबरनाथ टीमने. चला सलामी जोडी पाठवा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. कल्पेश गवारे आणि सूरज ही जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे. फर्स्ट ओव्हर विनायक गोरे बॉलिंग मार्क वरती. टार्गेट जर आपण पाहिलं तर जे सेट केलं या मॅच मध्ये 72चा टार्गेट चेज करायचा आहे. चेस फार मोठा आहे, याआधी आपण 71 ही चेज होताना पाहिलेला आहे या स्पर्धेमध्ये. पण आता इथे 72 होऊ शकतात का हा प्रश्न नक्कीच आहे. समोर स्ट्रायकिंग एंड वरती कल्पेश गवारी 72चा चेस. पहिलाच बॉल गॅप मध्ये निघून गेला. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरी ज्याला फिल्डर नाहीये, इनफिल्डचं फिल्डर धावतात बट फक्त बॉल उचलून घेऊन येतील बाउंड्री लाईनचा बाहेरून. चांगला फटका, पहिला बॉल पहिला चौकार. थँक्यू 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 डीजन. 4 धावांनी सुरुवात आणि हेच तर हवंय. कल्पेश गवारी वरती भरपूर काय निर्भर आहे. स्विच हिट अपील आणि फार समत नाहीयेत कारण ही अपील ही फक्त जर पाहिलं तर बॅटचा अगदी जवळना चेंडू गेला होता, सो दॅट्स वाय अपील होती. बट बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. डॉट बॉल दरम्यान इथे येतोय. नेक्स्ट बॉल आणि सन्मान देण्यास भाग पाडलं कारण एकंदरीत फर्स्ट ऑफ ऑल फ्रंट फूट वरती कमिट झाला बट त्यात नंतर स्वतःला थांबवलं की इथे जर मोठ्या फटक्यासाठी अटेम्प्ट केला तर ते त्रासदायक होऊ शकतं हे पाकलं. स्कोर कार्ड 4 वरती स्थिर. आता स्विच हिट, आता अपील आणि आताही पंच समत नाही. आणखीन एक डॉट बॉल तर ते येतोय बट पाकलं गेलं तर बघा बाउंड्री फर्स्ट बॉल वरती बट त्यात नंतर गेले 3 चेंडू. बॅट आणि बॉलचा संपर्क चांगला आतापर्यंत झालेला नाहीये गेल्या 3 चेंडूंवरती. बाउंड्री सातत्याने हव्या आहेत कारण चेज मोठा आहे. 72 करायचा आहेत. ऑन साईडला खेळायचं होता. बॅट आणि बॉलचा प्रॉपर संपर्क नाहीये. डीप मध्ये मिड विकेट आहेत. बॉल फील्ड करतात, मिळेल सिंगल. धावफलक आता 5 धावा धावफलकावरती. आणि एक गोष्ट ही रागली ना की 72 तुम्हाला चेस करायचं आणि 72 चेस करत असताना मॅटर काय करेल की दोन्ही एंड्सने मोठे फटके खेळावे लागतील कारण जर इथे कल्पेश चांगली बॅटिंग करेल आणि दुसऱ्या एंडने साथ नाही मिळणार तरी सुद्धा अवघड. पूल केला, लाजवाब फटका, फिल्डर नाही येत आणि असते तरी फरक नसता पडला. बॉल जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार. थँक्यू. पहिला षटकाचा खेळ समाप्त. आफ्टर फर्स्ट ओव्हर 11 लॉस ऑफ आपण बघले 11 विदाउट लॉस टीम कौसा मुंब्रा. एकही विकेट इथे गमावली नाही. 3 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे बट महत्वाची गोष्ट ही रागली जस्ट मी सांगितलं की या चेजमध्ये जर टीम कौसाला हा चेज सक्सेसफुली कंप्लीट करायचा आहे तर दोन्ही एंड्सने चांगली बॅटिंग होणं ही गोष्ट महत्वाची असेल. आणि त्यातल्या त्यात सूरज बुजर असा बॅटमधला चौकारी षटकार आपण पाहिला. पॅनवरती लिडिंग एज बॉल मध्ये
आणि मिड ऑफला फिल्डर येतात, मिळेल सिंगल धावफलक या एका धावेचा मदतीने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 12 धावा धावफलकावरती. 12 ऑन द बोर्ड. मोठे फटके हवेत कारण आता 60 धाव्यांची आवश्यकता आहे आणि चेंडू शिल्लक आहेत. येते 17 मध्ये करायच्यात 60 धावा. बघा सूरज बुजरचा बॅटमधनं आपण एक षटकार पाकला आणि आता आणखीन एक येईल चांगलं कनेक्शन लॉंग ऑनला क्लिअर केलं षटकार. बॅक टू बॅक दोन मोठे फटके सूरज बुजरचा बॅटमधनं हा षटकार येतो. धाव फलकात 18. नेक्स्ट बॉल आणि यावेळेस यष्टांचा वेध लिन बोल्ट. धक्का पकला लागला. न्यू बॅटर क्रमांक 3 वरती ज्ञानेश्वर गवारी मैदानात साधमध्ये क्रमांक 3 वरती येतात. बट संघ आता भरपूर मोठ्या अडचणीमध्ये कारण धाव फलक 18 चेंडू शिल्लक येते 15 आणि 15 मध्ये करायचं आहेत रन्स 54. 54 करायचे 15 मध्ये 54. येत्या क्षणी उडवला ज्ञानेश्वरने प्रहार केला लाजवाब फटका आणि ज्ञानेश्वरला ही ठाऊक आहे की या मॅच मध्ये जर आपल्याला जिंकायचं पुढे जायचं तर मोठे फटके हवेत आणि येत्या क्षणी हा प्रहार केला षटकार. षटकार येतोय लाजवाब फटका. स्कोर कार्ड 24. आता मॅच मध्ये मजा येईल असं वाटतंय कारण या जोडीवरती भरपूर काय निर्भर आहे. कल्पेश खेळला ज्ञानेश्वर खेळला तर मॅच इंटरेस्टिंग. गती कमी आणि विकेट मिळेल. जस्ट आपण उल्लेख केला की ही जोडी जर खेळली तर मॅच मध्ये मजा येईल आणि त्या जोडीला ब्रेकही केलं बॉलर अनिल पागीने. सफलता मिळेल. धक्का आता आणखीन एक. चला न्यू बॅटर दोन धक्के लागलेत. आकाश भुजर आता मैदानात 7 मध्ये येतोय क्रमांक 4 वरती. आकाश क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न येतोय डॉट आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 2 ओव्हरचा आणि 2 ओव्हरचा अखेरीस धाव फलक आहे. 24 रिमेनिंग खेळ बाकी येतात. 12 चेंडूंचा आणि 12 मध्ये करायचं 48. 24 धावा धाव फलकावरती आहेत आणि रिक्वायर रेटही आता 24चाच आहे कारण 24 रन बरोबर बनवायचं. 12 मध्ये 48. बारा चेंडू शिल्लक आणि 12 मध्ये 48 धावा करायचा आहेत. विकीजी शेवाळे यांचं मी आवर्जून कौतुक करेन कारण
समालोचनाची जिम्मेदारी फार मोठी त्यांनी उचलली, त्या की सोबत वेळेअभावी कोणता संघ जर हजर नसेल तर ते कॉन्टॅक्ट करणं आणि दिवसभर पाहुण्यांचा सत्कार असो प्रत्येक गोष्टीकडे विकीनेही लक्ष दिला. पुलचा फटका आहे आणि तितका कॉन्फरन्स स्ट्रोक नाही आहे. फिल्डर आहेत काऊ कॉर्नरला बॉल फील्ड करतात, येतोय डॉट. बघा जेव्हा जो इक्वेशन ना रीच पासून बाहेर जर गेला ना तर मैदानात सातमध्ये कोणताही बॅटर असू द्या तो जास्त इम्पॅक्ट टाकू शकत नाही आहे. आणि आता 11 मध्ये 48 करायचे आहेत आणि आता प्रवास फारच लांबचा झाला. दिल्ली बहुत दूर आहे. फुल लेंथ मिस टायमिंग, चेंडू फक्त उंच गेला. लॉंग ऑनला फिल्डर डाऊन दी बॉल, कॅच झाली ड्रॉप आणि बॉलही गेला बाउंड्री लाईनचा पलीकडे. चौकार येतो म्हणजे 10 मध्ये करायचं 44. दहा चेंडू शिल्लक, 10 मध्ये आता करायचं आहेत 44. अजूनही कॅल्क्युलेशन नुसार तर सामना संपला नाहीये. 10 मध्ये 44 बनवल्या जाऊ शकतात. पण काय असतं की असे समीकरण रेअरली चेंज होतात आणि ते रेअरली नसतं, ते चमत्कार असतं. आणि आज हा चमत्कार कौसा मुंब्रा टीमसाठी होईल का? स्क्वेअर कट गॅपमध्ये आणि शॉर्ट थर्डला फिल्डर पडलेत, बट बॉल अखेरेस निघून गेला बाउंड्री लाईनचा पलीकडे. चौकार. थँक यू कल्पेश प्रयत्न करतोय. 9 चेंडू शिल्लक, 9 मध्ये करायचं 40 धावा. मी म्हणेन की या लढतीमध्ये जिवंत जर राहायचं, अंतिम ओव्हर पर्यंत फाईट जर करायचं आहे तर येणारे तिन्ही चेंडू ऑनेस्टली बाउंड्री लाईनचा बाहेर पाठवायचे. ऑन साईडला खेळलेत आणि प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट स्ट्रोकही नव्हता. डीपमध्ये मिड विकेटला फिल्डरने बॉल फील्ड केला. दुसऱ्या धावेसाठी परतलेत आणि 2 धावा कंप्लीट. 2 मिळतील म्हणजे आता 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 मध्ये करायचं आहेत 38. 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 मध्ये आता 38 धाव्यांची आवश्यकता. आणि जे मी सांगितलं की जेव्हा इक्वेशन रीचच्या बाहेर जाते ना तेव्हा मैदानाच्या आतमध्ये कोणताही बॅटर असू द्या तो फारसा इम्पॅक्ट टाकू शकत नाहीये. आणि तेच राखलं की इक्वेशन रीचचा बाहेर आहे पण हा लॉफ्टेड फटका आहे. स्टँड अँड डिलिव्हर लाजवाब फटका, षटकार आहे. तो प्रयत्न अजूनही सुरू आहेत. आता 7 मध्ये करायचं 32. सात मध्ये आता करायचं 32 धावा. आज एक चमत्कार इथे कल्पेश गवारी इथे घडवू शकतोय का? मोठा फटका तर आला. आणखीन एक उडवलाय बॉल हवे मध्ये आके हुक केलाय. कनेक्शन तितकं चांगलं नाहीये. डीप मध्ये स्क्वेअर लेगला ही कॅच पकडण्यात आली. सफलता इथे मिळेल. सहा मध्ये आता 32 धावा करायच्यात. 6-32 समीकरण.
आणि यानंतर जो होणारा सामना आहे बघा यानंतर जी लढत आहे टीम रुद्र 11 वसुरी विक्रमगड आणि त्यांचा अगेन्स्ट आई गावदेवी अलखिवली. सो विनंती असेल की प्लीज ज्या टीमची फिल्डिंग आहे क्विकली बघा मॅच जशी समाप्त होईल ग्राउंडमध्ये आपण फिल्डिंगसाठी उतरायचं पुल करायचं होतं आणि दरम्यान डॉट बॉलने सुरुवात या ओव्हरची येतोय डॉट. आणि या मॅचमध्ये आता फक्त औपचारिकता बाकी आहेत 5 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि फॉर्मॅलिटीज बाकी आहेत. प्रश्न हाच उरला या मॅचमध्ये की टीम पिंपलोळी अंबरनाथ इथनं किती रन्सने हा सामना जिंकेल. पुल करायचं होतं बॅटचा टोलाच लागलाय फुल्डर आगे डीपमध्ये मिड विकेटला आणि इन बिटवीन सिंगल घेतली जाईल आणि 4 चेंडूंचा खेळ इथे बाकी आहे. नेक्स्ट बॉल हुक केला फटका लाजवाब आहे. रन्स आता मिळतील जरूर बट या रन्स फक्त इथे पराभवाचं अंतर कमी करू शकतात. षटकार येतोय थँक्यू डीजे. षटकार येतोय बट जे मी सांगितलं की या रन्स फक्त पराभवाचं अंतर कमी करू शकतात. त्या व्यतिरिक्त जास्त काही इम्पॅक्ट या रन्सने या मॅचच्या रिझल्ट वरती पडणार नाहीये. डॉट बॉल येतो आणखीन एक कौतुक आवर्जून करेन कारण पहिलं सत्र आपण पाहिलं विनायक गोरे अनिल पागी यांनी चांगली बॅटिंग केली त्या जोरावरती एक चांगलं टोटल उभारण्यात आलं आणि टोटल डिफेंड करत असताना बॉलिंगमध्ये आपण पाहिलं की एकंदरीत सेकंड ओव्हर जे अनिल पागीच होतं ज्याच्यामध्ये 2 विकेट्स आले त्या महत्त्वपूर्ण विकेट्स होत्या. अनिल पागीने बॅटिंगही चांगली केली 31 धावाही त्यांनी बनवला. प्लेअर मिस येतोय डॉट आणि आता चेंडू शिल्लक आहे शेवटचा एक. शेवटचा चेंडू या मॅच मधला शेवटचा बॉल बॅटचा टोला लागलाय बॉल दरम्यान लॉंग ऑन रिजनला चाललाय बॉल फील्ड होतो आणि अशा प्रकारे सामना समाप्त. वेल डन वेल प्लेड कॉंग्रॅच्युलेशन्स टीम पिंपलोली अंबरनाथ अँड हार्ड लक टीम कौसा. प्लेअर ऑफ द मॅच नो गेसेस बिकॉज 31 धावा बनवला आणि बॉलिंग करत असताना 2 विकेट काढले तोच अनिल पागी ठरला या